एक कुटुंब जुन्या काळातलं प्रवासाला निघालं. जुना काळ, गाड्या नव्हत्या, रेल्वे नव्हत्या, बस नव्हत्या, बैलगाडीतला प्रवास. आपल्या बैलगाडीमध्ये बसले. त्यांना लांब कुठं जायचं होतं. सगळं कुटुंब बैलगाडीमध्ये बसलं, निघालं. निघाल्यानंतर आता लांब जायचंय, 2-3 दिवसाचा प्रवास आहे. संध्याकाळ झाली, कुठेतरी थांबावं लागणार आहे. एका गावामध्ये प्रवेश केला. खेडं गाव, धर्मशाळा नाही, लॉज नाही, काहीच नाही. कुणाकडे थांबावं काही कळेना. आणि गावात प्रवेश करताना त्यांना एक मोठा वाडा दिसला. वाडाच्या बाहेर अंगणामध्ये काही बैल बांधलेले होते, गायी बांधलेल्या होत्या, म्हशी बांधलेल्या होत्या. घर जरा संपन्न दिसत होतं. चारा त्याचा ढीग लावलेला होता. काही बैलगाड्या तिथे बांधलेल्या होत्या. बरं वाटलं त्यांना. ते सरळ त्या अंगणामध्ये घुसले आपली बैलगाडी घेऊन. गाडीतनं उतरले, सामान बिमान काढलं, बैल सोडले, त्यांचा चारा घेतला, आपल्या बैलांना घातला आणि सरळ आत वाड्यामध्ये गेले. दरवाजा वाजवला. घरातला पुरुष घरी नव्हता. थोडे बाहेर गेला होता कामानिमित्त, शेतावरून येणं असेल, काही घरी नव्हता. घरातली स्त्री ती पटकन पुढे आली. बघितलं तर कोणीतरी श्रीमंत कुटुंब दिसतंय. बैलगाडी सोडलेली आहे, आपला चारा बैलांना घातलाय. कुणीतरी आहेत पण परिचित नाही आहेत. तिला वाटलं ज्या अर्थी इतक्या मोकळेपणाने आले त्या अर्थी यांच्याकडचे पाहुणे असतील, म्हणून तिने त्यांचं स्वागत केलं. या घरात. कुठून आलात? म्हणे घरूनच निघालो. त्यांनी गावाचं नावच सांगितलं. म्हणे घरूनच निघालो. बर, कसं काय? म्हणे अमक्या अमक्या गावाला जायचंय. आता ती बिचारी संकोचली. कोण पाहुणे आहेत माहीत नाही, आपले परिचित नाही आहेत. ते बसा बसा, मी पटकन चहा करते. तिने चहा वगैरे काही केला, सगळं झालं. आता ती म्हणाली की संध्याकाळची वेळ आहे, कशाला कुठे जाता, इथेच मुक्काम करा. ते म्हणाले हो. मी आता ऐन वेळेला तुम्ही आलाय, सगळं कुटुंब आहे, मला कल्पना नाही, पटकन काहीतरी करते, पिठलं भात करते, आमटी भात करते, जेवण करा. आपण दिवसभराचा प्रवास केलाय, झोपा, सकाळी उठल्यावर बघू. ठीक आहे. तिने पटकन स्वयंपाक वगैरे केला, सगळं झालं. बसली पंगत. बसवलं, चला जेवायला. पानं मांडली, बसा जेवायला बसले. भात आमटी काय वाढलं, तूप वाढत होती. तेवढ्यात तिचा जो नवरा बाहेर गेला होता तो पटकन आला. आल्यावर बघितलं अंगणात कोणाची तरी नवीन बैल जोडी दिसते, बैलगाडी दिसते. कोण आहे माहीत नाही. आत येऊन बघितलं तर हे पाहुणे जेवायला बसले होते. त्यालाही ते ओळखता आले नाहीत. कसे ओळखता येत नव्हतेच. कसे ओळखता येतील? ती त्यांना जेवायला वाढत होती, तूप वाढत होती. त्याच्या तूप वाढण्यावरून त्यांनी ओळखलं की बहुतेक तिच्या माहेरचे. असं म्हणतात, मला नेमकं नाही माहिती, पण असं म्हणतात की ती तूप कसं वाढते याच्यावरून ते सासरचेत का माहेरचेत असं ओळखता येतं म्हणे. असेल काय? सासरचे असले तर म्हणे सुईने तूप वाढतात आणि माहेरचे असले तर पळीने वाढतात असं म्हणतात. पण सुईनं म्हणजे जिथून दोरा होतो तिकडून नाही, जिकडून टोक आहे तिकडून सुईने. त्याला वाटलं हिच्या माहेरची माणसं आहेत म्हणून त्यांना अहो सावकाश होऊ द्या, मी नव्हतो, मला क्षमा करा बरं का, बाहेर गेलो होतो काही कामानिमित्त, पण आता आलाय तर जरा सावकाश निवांत होऊ द्या. आणि नवरा मोकळेपणानं बोलला हे बघून बायकोला वाटलं की नक्की याच्याकडचे. त्याला वाटलं सासरच्या आपल्या सासूरवाडीच्या लोकांशी बोलताना थोडं मोकळेपणाने बोलावं. त्याने सांगितलं सावकाश होऊ द्या. मग ते सावकाश जेवण झालं. सावकाश होऊ द्या लोक म्हणतच असतात, जेवणाऱ्याने तेवढं मनावर घ्यायचं नसतं. सावकाश होऊ द्या याचा अर्थ काय असतो? निवांत होऊ द्या नाही, सावकाश होऊ द्या म्हणजे अवकाश होऊ द्या, पोटात थोडा अवकाश ठेवा आणि मग जेवा. भरून घेऊ नका, फुकट मिळतंय. सावकाश. जेवण झाल्यानंतर मग या दोघांची गडबड उडाली. आता त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यांना गाद्या वगैरे टाकून दिल्या. हे कसे बसे जेवले. बोलायलाही काही सहेज नाही. मग त्या पाहुण्यांबरोबर बोलत बसले. मग कुठून आला, काय नाही, कुठं चालला, हे काय ते काय, सगळं बोलणं झालं. ते म्हणाले झोपा, उद्याचं कसं आहे? ते म्हणाले नाही, उद्या सकाळी आम्ही लवकर निघणार.
कुठे जायचंय? म्हणे या गावाला जायचंय. मग त्या दोघांनी सांगितलं की अहो दिवस जाईल तुमचा त्या गावाला पोचेपर्यंत बैलगाडीनं. मग तुम्ही असं करा, मी पटकन लवकर उठते, उद्याचं जेवणच करा इथे, म्हणजे दिवसभर तुम्हाला त्रास नको. ते म्हणाले बर. मग ते नवरा बायको झोपले, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, तिची बिचारीची लगबग. तिने सगळा स्वयंपाक केला, यांना गरम पाणी द्या, असं करा, तसं करा, हे करा, ते करा, सगळं झालं. त्यांची सकाळची जेवणं झाली. मग आता एवढे पाहुणे आलेत, काल रात्री काही केलं नाही, आता थोडंसं तरी गोड केलं पाहिजे म्हणून तिने काहीतरी गोडाधोडाचं जेवण केलं. सगळं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर पाहुण्यांनी सांगितलं निघतो आता आम्ही. ते म्हणाले बरं झालं आलात, आमच्या घरी राहिलात, आम्हाला बरं वाटलं. म्हणून पाहुणे निघाले. आणि निघाल्यानंतर त्या नवऱ्याने आपल्या बायकोला त्या घरातल्या असं विचारलं, अगं तुझ्याकडचे पाहुणे चाललेत, त्यांना काही आहेर वगैरे नाही का? ती म्हणाली माझ्याकडचे? हे तुमच्याकडचे पाहुणे आहेत? तो म्हणला नाही नाही, माझ्याकडचे असले पाहुणे नाहीत, हे तुझ्याचकडचे असले पाहिजेत. त्यांच्या जेवणावरून कळत नाही का किती जेवले ते? हे बहुतेक तुझ्याकडचे. ती म्हणाली माझ्याकडचे पाहुणे जेवत जास्त असतील पण राक्षसासारखे दिसत नाहीत, हे बघा तुमच्याकडचेच आहेत. मग हे नक्की कोण आहेत, नक्की कोण आहेत? काही दोघांना कळेना. आणि मग घराबाहेर आल्यानंतर बैलगाडीत बसताना त्या माणसाने धाडस करून विचारलं, तुम्ही आलात आमच्याकडे, फार चांगलं झालं, जेवण वगैरे झालं, आम्हाला सेवेची संधी मिळाली, पण तुम्ही नक्की कोण आहात हे आम्ही ओळखलं नाही हो, आपलं नातं काय? ते म्हटले काहीच नाही. अरे काहीच नातं नाही, ओळख नाही, काही नाही, बिनधास्त आमच्या घरामध्ये शिरला, आमच्या चारा घेऊन तुमच्या बैलांना घातला, आम्हाला बैलांना जेवू घालावं लागलं. आणि काही संबंध नसताना अशी कशी काय तुम्ही अचानक घरात शिरले आमच्या? हे ऐकल्यानंतर त्या माणसाने सांगितलंय पा तुम्ही रागवू नका, तुमचा आमचा नातेसंबंध काहीच नाहीये, पण तुमचा आमचा काहीच संबंध नाहीये असं समजू नका. काय संबंध आहे? मग त्याने सांगितलं अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुः बादरायण संबंध वयम वयम यूयम यूयम. त्यांनी सांगितलं आम्ही ज्या बैलगाडीत बसून आलो ना, त्या बैलगाडीचं एक चाक बोराच्या झाडापासून बनवलंय आणि तुमच्या अंगणामध्ये बोराचं झाड आहे. त्यामुळं हा बादरायण संबंध आहे की आमचं चाक बोराचं, तुमचं झाड बोराचं, हा बादरायण संबंध आहे. नाही तर तुम्ही ते तुम्ही ना आम्ही ते आम्ही. काही संबंध नसताना कशावरून तरी जबरदस्तीनं संबंध जोडणं याला बादरायण संबंध म्हणतात. आत्म्याचा आणि देहाचा कोणताच संबंध नाही, पण आम्ही अहंकाराने तो संबंध जोडतो. म्हणून अहंकाराचा त्याग केला की देह आणि आत्मा वेगळे जाणवायला लागतात. आणि एकदा वेगळे जाणवले की आत्मा कर्म करत नाही आणि देहाला कर्म करता येत नाही. त्यामुळे ते कर्म करणारा मी नाही याची जाणीव होते आणि कर्माचं बंधन निवृत्त होतं. ही भूमिका तत्वदृष्टीने, हे तत्वदृष्टीने नाही. पण मीच ज्ञान करून घ्या, तो मी कोण आहे, तो आत्मा देहापेक्षा वेगळा काढा. अरे हे ज्ञानाच्या भूमिका झाल्या. आम्ही पहिल्याच दिवशी हे बोललेलो आहोत की हे 4थ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंतचा जो कर्माची भूमिका सांगितली गेली, ती भूमिका ज्ञानोत्तर अवस्थेतली नाहीये, ही ज्ञानपूर्व अवस्थेतली आहे. मग ज्ञानपूर्व अवस्था असेल आणि ज्ञानानंतर मी कोण आहे हे कळणं आणि कर्माचं बंधन निवृत्त होणं मान्य आहे. मग ज्ञानपूर्व अवस्थेमध्ये कर्मबंधाच्या निवृत्ती करता काही उपाय आहे का? आहे ना. मग त्याच्या करता काय करा? कर्माचा अहंकार सोडून द्या. अरे पण तो तर ज्ञानाशिवाय जात नाही. जातो ना. मग तो कसा जाईल? याच्या करता ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताने उपाय सांगितला. एकच काम करा, आपण कर्म करताना हे कर्म करणारा मी नाही, कर्म माझ्याकडून परमात्मा करून घेतो आहे, या भावनेने केलेली कर्म भगवंताला अर्पण करा. त्या कर्माचं बंधन आपल्याकडे येत नाही. याला म्हणायचं कर्मे ईशू भजावा. ही ती भूमिका आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात मना नारायणा तुझ मज. भगवंतानी ही भूमिका अर्जुनाला यापूर्वी सांगितली. यत करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. ते सगळं मला अर्पण कर. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. कर्म करताना आता प्रश्न पुन्हा असा आहे, 18व्या अध्यायामध्ये काल मी प्रमाण देऊन आलो याच. ज्ञानोबराय म्हणाले कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे. कर्माचं फळ कसं ईश्वराला समर्पण करता?
कर्म केल्यानंतर फळ आपल्यालाच भोगावं लागणार आहे. मी कर्म करतो पण फळ देवाला, मी खून करतो पण तुरुंगवास देवाला अर्पण करतो, असं करून नाही ना चालणार. कर्मफळ कसं देणार? कर्म ईश्वराला अर्पण करणं म्हणजे काय? अरे कर्म करण्याच्या संकल्पातच ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करणं महत्वाचं असतं. कर्म केल्यानंतर ते ईश्वराला समर्पित करता येत नाही. बऱ्याच वेळेला खेड्यामध्ये अजूनही आमच्याकडे असं आहे, इथे आता शहरामध्ये मुंबईमध्ये आहे का नाही मला माहिती नाही, पण कृष्ण अर्पण म्हणायची सवय असते लोकांना. आणि बहुतांश वेळेला मी पाहिलंय दूध उतू गेल्यानंतर बायका कृष्णार्पण मस्तू म्हणतात. काय उपयोग आहे त्याचा? उतू गेलेलं दूध कृष्णार्पण करायचंय? नाही ना. दूध गॅसवर ठेवल्यानंतर ते तापवून त्याच्या विनियोगापूर्वी हे कृष्णार्पण झालं पाहिजे, तर त्याचा विनियोग आहे. कृष्णार्पण करा. कसं करा? कर्म करतानाच हे जे मी कर्म करतो आहे ते भगवंताला समर्पित म्हणजे काय? कर्म ही अशी काही गोष्ट नाही खिशातून काढली देवाला वाहिली. मग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्याचा विचार ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात की कर्मे इशू भजावा, याचा अर्थ असा की मी जे कर्म करतो आहे ते भगवंता प्रित्यर्थ करतो आहे अशी भावना ठेवून कर्म केलं पाहिजे. मग ती नोकरी असेल, नोकरीतून मिळणारा पगार मा फलेषु कदाचन नाही, तो पगारही माझाच आहे पण तो भगवंता प्रित्यर्थ मला मिळाला. जे कर्म माझ्या वाट्याला आलं ते भगवंता प्रित्यर्थ केलं जात आहे. मी श्रवण करतो भगवंता प्रित्यर्थ आहे, मी कृती करतो ती भगवंता प्रित्यर्थ आहे. या सद्भावनेनं कर्माचा स्वीकार करणं याला कर्मानं भगवंताची पूजा करणं असं म्हणतात. कर्मे इशू बजावा. याच्यातलं फक्त एक सूत्र मला आपल्या समोर ठेवायचं आहे, तेवढं ठेवून पुढे जाणार आहे. पुढे जाणार आहे म्हणजे संपवणार आहे, घाबरू नका. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये स्वकर्मणा तमभ्यर्च, स्वतःच्या कर्माने त्याची पूजा करावी असं म्हटलंय. आता स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः हे भगवान बोलले. आपल्या कर्मानं त्याची पूजा करा. कुणाची पूजा करा? यतः फलम तोयम, हे कोणत्या अर्थाने घ्यायचं ते बघितलं पाहिजे. फूल मला वहा, स्वकर्म रूपी फूल मला समर्पित कर. स्वकर्म कुसुमांची वीरा, स्वकर्म कुसुम असा शब्द वापरला. आणि हा कुसुम म्हणजे फूल, स्वकर्म रूपी फूल मला समर्पित कर म्हणजे नेमकं काय कर? कोणतंही फूल जेव्हा आपण बघतो की नाही, त्या फुलाचा विचार करत असताना एक 2-3 गोष्टी मला त्यामध्ये थोड्याशा संकोचानं बोलायच्या आहेत, तेवढ्या बोलतो. स्वकर्मरूपी फूल, भगवंताला जे फूल समर्पित करायचे ते कसं असलं पाहिजे, ते काय असलं पाहिजे? फुलामध्ये 4 गोष्टी असतात. एक फुलाचं सौंदर्य असतं, दुसरा फुलाचा सुगंध असतो, तिसरं फुलाची कोमलता असते आणि चौथं त्या फुलांमधल्या परागकणांमध्ये मध असतो. हे परिपूर्ण फूल झालं. ज्या फुलातला मध काढून घेतलाय ते फूल देवाला समर्पण करणं नाही. जे फूल कोमेजून गेलंय ते फूल देवाला समर्पण करणं नाही. ज्या फुलाला कोणतंच सौंदर्य नाही ते फूल देवाला समर्पण करणं नाही. हा, कुठलंच फूल त्या दिवशी मिळालं नाही, नाईलाजानं एकच मिळालं म्हणून ते देवाला देणं मी समजू शकतो. पण ज्या फुलामध्ये सौंदर्य नाही, ज्या फुलाला सुगंध नाही, ज्या फुलामध्ये कोमलता नाही, ज्या फुलांमध्ये मध नाहीये, मकरंद नाहीये, ते फूल फूल नाहीये. फूल म्हटलं की या 4 गोष्टी आपल्याला मानाव्या लागतात. आणि स्वकर्म कुसुम हे जर आपल्याला मानायचं आणि बघायचं असेल तर कर्मरूपी फुलातलं सौंदर्य कोणतं, कर्मरूपी फुलाची कोमलता कोणती, कर्मरूपी फुलाचा सुगंध कोणता आणि कर्मरूपी फलातला मकरंद कोणता, हे लक्षात घेतलं की स्वकर्म कुसुम हे देवाला समर्पित करणं म्हणजे काय हे आपल्याला कळतं. फूल म्हटलं की या 4 गोष्टी येणारच आहेत. आता हे म्हणून मी म्हटलं थोडंसं धावतं सांगतो. फुलाचं जसं सौंदर्य असतं, कोणतंही फूल टवटवीत हातात घेतलं की मनात ही भावना निर्माण होते. अहो, मोगरा आहे, सकाळच्या वेळेला असा शुभ्र मोगरा, टवटवीत फुलं हातात आल्याबरोबर आम्हाला वाटतं की ज्ञानोबारायांच्या समाधीवर ठेवली पाहिजेत बाबा, याच्यावर ज्ञानोबारायांचा अधिकार आहे, हे भगवंताच्या चरणावर ही फुलं गेली पाहिजे. आता दुर्दैवाने आपण हातात आल्यावर आधी नाकाला लावतो, हे त्या फुलांचं दुर्दैव आहे.
भगवंताला दिली जाणारी फुलं अनुच्चिष्ट असावीत, वास घेऊन देवाला समर्पित नाही करतायत. ती देवाला समर्पित करावीत आणि नंतर काढून घेऊन त्याचा वास घ्यावा, सुगंध घ्यावा, मी मान्य करीन एक वेळ, परंतु ती अनुच्चिष्ट असावीत. फुलाचं एक सौंदर्य आहे. काय सौंदर्य आहे? अगदी एका वाक्यात सांगतो. स्वकर्मरूपी फुलाचं, कुसुमाचं सौंदर्य म्हणजे कर्मातलं कौशल्य असतं. योग कर्मसु कौशलम, हे जे त्याच्या खालची भाष्य बघा, आता मला वेळच नाहीये खरोखर. योग कर्मसु कौशलम भगवान बोलले. आपण गीतेमध्ये जाऊन त्याचा विचार करू शकता. त्या दृष्टीनं त्याच्यावरचं भाष्य मला आत्ता खरं म्हणजे त्याचा विस्तार करायला खरंच वेळ नाही. अर्जुना समत्व चित्ताचे, तेचे सार जाण योगाचे, ते जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अथी. काय आहे? कौशल्य. कौशल्य, कर्मातलं कौशल्य हा शब्द कुशल शब्दाचा भाववाचक आहे. कुशल हा शब्द कसा निघतो? कुशल शब्द कसा तयार झाला? कुश म्हणजे गवत आहे, एक पद्धतीचं गवत आहे. त्या गवतामध्ये अगदी नाजूक गवत असतं ते. त्या गवतामध्ये काडी असते. ती काडी त्या गवतापेक्षा नाजूक असते. त्या गवताचं ते पातं हातात घेऊन आम्ही थोडासा जरी त्याला धक्का दिला तरी आतली काडी मोडते. आतल्या काडीला धक्का न देता बाहेरचं आवरण हलक्या हाताने काढणं आणि आतली काडी अलगद न तुटता बाहेर काढणं, याला म्हणतात कुशलता. आणि या कुशलतेचं भाववाचक होतं कौशल्य. सगळ्यातून अलगद त्याचं सार बाहेर काढता येणं याला म्हणतात कौशल्य. आणि कर्मातलं कौशल्य काय आहे याचा विचार करायचा झाला तर यस्य नाहम कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वा पिप्स इमान लोकान न हंतीन निबध्यते. यस्य नाहम कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, हे कर्मातलं कौशल्य. कर्म करताना कर्मातला अहंकार म्हणजे वरचं आवरण बाजूला काढून अलगद आतल्या मीपणाला कुठल्याही ममत्वाचा स्पर्श होऊ न देता ते ममत्व अलगद बाजूला काढणं, बाहेरच्या अहंकाराचं आवरण अलगद बाजूला काढणं आणि आतल्या आत्मतत्वाचा विचार कोणत्याही ममत्वाच्या स्पर्शाशिवाय स्वीकारणं, याला कर्मातलं कौशल्य म्हणतात. स्वकर्मरूपी फुलातलं कौशल्य म्हणजे सौंदर्य म्हणजे कर्माचं कौशल्य आहे. आता त्याच्याकरता बुद्धी शुद्ध ठेवा. यस्य नाहम कृतो भाव. त्या महाभारतात विचार आलाय, योग वासिष्ठात आहे, महाभारतात आलाय. बुद्धौ कलुषभूतायाम, हे महाभारतात आलंय. विनाशे प्रत्युपस्थिते अनयोनय संकाशो हृदयान्नापसर्पती, हे महाभारतात आहे. योग वासिष्ठामध्ये म्हटलंय समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यद क्रियते राम तद दोषाय सर्वदा. रामचंद्र प्रभूंना सांगताना वसिष्ठ महामुनी असं म्हणतात, सम, स्वच्छ आणि सतत निर्विकारी असलेली बुद्धी घेऊन जो मनुष्य कर्म करतो, यदा यद क्रियते, तो कोणतंही कर्म जरी करेल तरी त्या कर्माचा दोष त्याला लागत नाही. तद अदोषाय सर्वदा. सम, स्वच्छ आणि सतत निर्विकारी बुद्धी घेऊन मग कोणतंही कर्म करू देत. हत्वापिस इमान लोकांना हंतीनं निबध्यते, गीता तर बोलते. त्याने या सगळ्या जगाला मारून टाकलं तरी त्याला मारण्याचं पातक लागत नाही. पण त्याच्याकरता बुद्धी स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छ बुद्धी घेऊन जगताला काडी लावा. लावा म्हणजे उपदेश नाहीये हा, गीता काय सांगते ते सांगतोय मी. स्वच्छ बुद्धीनं जगताला मारलं तरी पातक लागत नाही, याचा अर्थ असा आहे की स्वच्छ बुद्धी असणारा जगताला मारण्याच्या भानगडीत पडत नाही. तीच तर त्याची स्वच्छ बुद्धी आहे. याला कर्माचं कौशल्य म्हणतात. आणि हे कौशल्य म्हणजे स्वकर्म कुसुमातलं सौंदर्य आहे. आता त्याच्यामध्ये पुष्कळ विचार आहे. कसं असावं, कसं कर्म करावं. दुसरा अध्याय भगवान बोलतात, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. कर्म असं केलं पाहिजे त्याच्यातून पापाचा स्पर्श नाही झाला पाहिजे. मग ते कसं होणार? त्याच्याकरता ज्ञानोबाऱ्यांनी खाली म्हटलंय, सुखी संतोषा न यावे, बुद्धी दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभही न धरावे मना माझी. कारण मन हेच सगळ्या सुखदुःखाला कारण ठरतं. मना माझी न धरावे.
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ समौ कृत्वा जया जयौ समौ कृत्वा. पण हे कसं होणार? समौ कृत्वा म्हणणं सोपं आहे, पण जय पराजय समान कसे होणार? सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ, धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे आपण म्हणतो नाथ महाराजांच्या परिभाषेमध्ये अभंगामधून. मग हे असं होत असेल तर हे सुखदुःख समान कसं होणार? ज्ञानोबराय म्हणतात ते करण्याचं एकच स्थान आहे, मना माझी. कारण सुखदुःख निर्माण करणारं मन आहे, भेदाभेद निर्माण करणारं मन आहे. म्हणजे निष्काम कर्माचरणामध्ये माणसाची प्रवृत्ती असली की निष्काम कर्माचरण हेच त्या कर्माचं कौशल्य आहे आणि हेच स्वकर्म कुसुमांचं सौंदर्य आहे. जसं फुलाला सौंदर्य लागतं तसं फुलाला सुगंध, फुल सुगंधी असलं पाहिजे. कमळाचं फुल, गुलाबाचं फुल, चाफ्याचं फुल भगवंताला समर्पित करताना आनंद आहे, मोगऱ्याचा हार देवाला घालताना आनंद आहे. बाकी ज्या फुलांना वास नाही आहे अशी फुलं कदाचित दिसायला चांगली असतील पण ती भगवत सेवेकरता उपयुक्त फारशी ठरत नाहीत. मग सुगंध कोणता आहे? कर्मामध्ये असणारा प्रामाणिकपणा हा त्या स्वकर्म कुसुमांचा सुगंध असतो. प्रामाणिकता असली पाहिजे कर्मामध्ये. आता याचा प्रामाणिकता कशात राहते? प्रामाणिकता ही कृतीत नसते, प्रामाणिकता हे नेहमी हेतूत राहत असते. आमच्या कर्म करण्याचा हेतू नेहमी विशुद्ध असला पाहिजे. का कर्म करता? माझ्या करता करतो, मला मिळावं, मग त्याला नाही मिळालं तरी चालेल, शुद्ध हेतू नाही. मला मिळावं, इतरांना मिळावं, मी जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो, मी जे करतो ते चांगल्या करता करतो, या सद्बुद्धीनं केलेलं कर्म, प्रामाणिक बुद्धीनं केलेलं कर्म हा स्वकर्म कुसुमांचा सुगंध असतो. त्याच्यानंतर येतो ती फुलातली कोमलता. फुल कोमल असावं, जाडं भरडं फुल, हे फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती कोमलता. कर्मामधली तत्परता ही स्वकर्म कुसुमांची कोमलता असते. कर्मामधली तत्परता, मी तत्पर हा शब्द जरा वेगळ्या अर्थाने आपल्या समोर ठेवतो. योग्य वेळेला योग्य कर्म करता आलं पाहिजे. योग्य वेळेला योग्य कर्म करा. कुठलं तरी कर्म कुठेतरी केलं, काहीतरी केलं असं चालत नाही. त्या आयुर्वेदामध्ये एक विनोदानं सुभाषित सांगतात. आयुर्वेदाच्या पहिल्या दुसऱ्या वर्षामध्ये हे सुभाषित हमखास प्राध्यापक सांगतातच विनोदान. यस्य कस्य तरोर्मूलम येन केन समन्वितम यस्मात् कस्मात् प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यति, असं आहे आयुर्वेदात. गंमत आहे ही. यस्य कस्य तरोर्मूलम येन केन समन्वितम यस्मात् तस्मात् प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यति. कोणत्या तरी झाडाचं मूळ काढा, कशात तरी मिसळा, कुणाला तरी द्या, काहीतरी होईलच. कारण नास्ति मूलम औषधम आहे, नास्ति मूलम औषधम. त्यामुळे झाडाच्या मुळामध्ये औषधे असते ना, ते काढा, कुठल्या तरी कशात तरी मिसळा, कुणाला तरी द्या, मरल नाही तर जगल, काहीतरी होईल. कुठलंही कर्म कुठेही करून चालत नाही, त्याला तत्परता लागते. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रियः. तत्पर असणं म्हणजे तयार असलं पाहिजे, तयार, सजग असलं पाहिजे, विवेकी असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे. योग्य कर्म करण्याकरता तत्पर असावं. आता हे पुष्कळ विस्तार केला तर अजरामरवत प्राज्ञो विद्यामार्थम च साधयेत गृहीत युवकेशेषु मृत्यूना धर्ममाचरे. तयार राहा, तत्पर राहा. कोणत्या वेळेला काय आपल्याला मिळेल याच्यासाठी साधकांनी तयार असलं. भगवंताची कृपा कधी होऊ शकते? आपण तयार नसतो, ही बऱ्याच वेळेला आपली अडचण असते. कृपा दारात असते आणि आम्ही झोपलेलो असतो, असं बऱ्याच वेळेला होऊन जाऊ द्या. तत्पर असलं पाहिजे योग्य वेळेला. ते महाभारतामध्ये एके ठिकाणी म्हटलंय, नादेशकाले किंचित स्यात् देशकालौ प्रतीक्षताम, असं महाभारतात आलं. देश आणि काल अनुकूल नसताना केलेलं चांगलं कर्मही वाया जातं. पण उचित देशामध्ये उचित कालामध्ये अल्पस्वल्प कर्म केलं तरी मोठं फल देऊन जात असतं. याच्याकरता तत्पर राहा. देशकाळाचं भान कर्म करताना आपल्याला असलं पाहिजे. कर्माची जाणीव असली पाहिजे, जाणीवेमध्ये धावपळ असली पाहिजे आणि कर्माला प्रमाण असलं पाहिजे, तर ती तत्परता असते. आता जाऊ द्या, समय शांत होण्यापूर्वी त्याच्यात तेल घालावं ही तत्परता आहे. समय शांत झाल्यानंतर तुम्ही 10
किलो तेल डबावरून ओता, ती समई पेटणार नाहीच आहे. असं आहे. निर्वाण दीपे किमुतैल दानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किम वनिता विलासहा पयोगते किम खलु सेतुबंधा. सुभाषित आहे. पयोगते खलु सेतुबंधा न कल्याणी विधीयते. वाल्मिकी रामायण. मंथरा बोलते कैकईला, हीच वेळ आहे, 2 वर मागून घे. पुन्हा वेळ निघून गेल्यानंतर, एकदा पुलाखालचं पाणी वाहून गेल्यानंतर आता वरून पूल बांधतो हे म्हणण्यात शहाणपणा नाही. आत्ताच वेळ आहे, ही 2 वर मागून घे. एका वरामध्ये भरताला राज्य माग, दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवासात पाठव. पयोगते खलु सेतुबंधा न कल्याणी विधीयते. कैकई बोलली, मंथरा बोलली कैकईला. तत्परता म्हणतात त्याला. योग्य वेळेला, समय शांत होण्याच्या पूर्वी तेल घाला, ती जळत राहील. चोर येण्यापूर्वी सावध राहावं. चोरी करून गेल्यानंतर जाग येण्यात तात्पर्य नाही, तत्परता. वय निघून गेल्यानंतर लग्न करतो, तात्पर्य नाही. असं सगळं याला तत्परता म्हणतात. आणि फुलामध्ये मकरंद असला पाहिजे तर ते फुल जिवंत मानलं जातं. समर्पण आहे. तसं स्वकर्म कुसुमांमधला जो मकरंद असतो, तो मकरंद काय आहे? कर्मामध्ये निर्माण होणारी आस्था, कर्मातलं प्रेम, कर्मामधली निष्ठा, हे त्या कर्मातलं प्रेम असतं. निष्ठा केले कर्म झाडा करून रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. 18वा अध्याय ज्ञानोबा बोलतात. निष्ठा केले कर्म, कर्म निष्ठेनं झालं पाहिजे. स्वराज्याचं कर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, निष्ठेने केलं. ज्ञानोबारांनी केलेलं कर्म निष्ठेने केलं. तुकाराम महाराज वारी करतात, निष्ठेने करतात. गोरोबा काकांनी मडकी निर्माण केली, निष्ठेने केली, भगवत सेवा म्हणून केली. नरहरी सोनारांनी दागिने निर्माण केले, निष्ठेने केले. आपल्या कोणत्याही संतांचं बघा, सावता महाराजांनी मळा केला, निष्ठेने केला. निष्ठा म्हणजे त्या कर्मामध्ये इतकी निष्ठा की कर्मा करता ते वारीलाही आले नाहीत, पण त्यांच्या कर्मनिष्ठेला बोलून देवाला पंढरपूर सोडून त्यांच्या मळ्यात जावं लागलं. ही कर्मनिष्ठा आहे. आणि हे कर्मातलं मकरंद असतो. अशा पद्धतीनं काय ते ज्ञानोबा काय होतं, फुलामध्ये मकरंद असल्याशिवाय फुलावर भुंगे येत नाहीत. आता ह्याची संगती आणि याचा अन्वय कोणत्याही अर्थाने आपण लाव. भुंगे यायचे असतील तर मध असला पाहिजे. ते कसंही लावा आता, पण मला विस्तार करायला वेळच नाही. म्हणून प्रेमाने कर्म करावं. कोणतंही कर्म करत असताना त्याच्यामध्ये प्रेम असावं, त्याच्यामध्ये निष्ठा असावी. आणि अर्थात ते प्रेम आणि ती निष्ठा भगवत चरणाच्या संबंधाने असावी. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ज्ञानोबाराय जे म्हणतात की मी भगवंताची पूजा करतो, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. आणि हे स्वकर्म कुसुमांनी भगवंताची, सर्वात्मक भगवंताची पूजा करणं, यालाच ज्ञानेश्वर महाराज कर्मे इशू भजावा असं म्हणतात. हे ज्ञानपूर्व अवस्थेमध्ये आपली कर्म भगवत चरणी समर्पित करणं, याच्यात अहंकार निवृत्ती आणि फलासक्ती. कारण कर्म करणारा मी नाहीये, माझं कर्म मी देवाला समर्पित केलंय, तर फल सुद्धा देवाकडे जाईल, फलाचा माझा काय संबंध येतो. अहंकाराच्या निवृत्तीमध्ये ममत्वाची निवृत्ती होतच असते. अहंता गेली की ममता जातेच, कारण ममतेला आधारच अहंकाराचा असतो. जिथं अहंकार नाही तिथं ममत्व निर्माण होणारच नाही. माझ्या मुलाबद्दल मला का ममत्व आहे? कारण तो माझा आहे, हा अहंकार त्याच्या मुळाशी. अहंता हा ममत्वाचा आधार आहे. आणि अहंता आल्यानंतर ममत्व आपोआप येतं, पण ममत्व गेल्यानंतर अहंता जात नाही. याच्याकरता अहंता घालवल्याशिवाय ममत्व जात नाही, असं ती समीकरण आहे. आणि या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कर्मानं ईश्वराची पूजा करावी, कर्मे ईशू भजावा, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे याचा एक साधारण अर्थ, कर्म मीमांसा आणि कर्म ईशू भजावा या दृष्टीनं नेमकं काय, स्वकर्म कुसुमांची वीरा म्हणजे नेमकं काय आहे, या संबंधातला थोडासा विचार आपण या 3 दिवसामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलाय. माझी वेळ संपली आहे, उलट पक्षी होऊनही गेलेली आहे, सगळंच झालंय. आता ही 3 दिवसाची प्रवचनमाला या वैकुंठवासी विष्णुपंत देहाडराय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण संपन्न केलेली आहे. याच्याकरता त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्यांचा आणि माझ्या घराण्याचा ऋणानुबंध हा जवळजवळ 3 पिढ्यांचा आहे. 3 पिढ्या एखाद्या घराण्यांमध्ये परस्पर आत्मीयता असावी, याला कारण फक्त आणि फक्त परमात्मा, त्याला कारण फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी गाथा, हे संत वाङ्मय एवढंच असतं, बाकी काही नसतं.
मनुष्य जेव्हा आपल्या कृती आणि आपल्या कर्तृत्वाच्या संबंधाने अन्य संबंधाचा विचार करतो त्यावेळेला त्या संबंधामध्ये नित्यता राहत नाही. नित्यतेचं कारण नित्य असावं लागतं आणि नित्य कारण असेल तर ते फक्त ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हेच नित्य कारण असू शकतं. त्यामुळे तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला उपदेश करताना अभंगामध्ये असं म्हटलंय, कोण येते काशाला आमुच्या घराला, काय ज्याचा त्याला धंदा नाही. कोण कशाला आमच्या घरी येईल. मग कशाला येतात लोक आपल्याकडे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. तुकाराम महाराज म्हणतात अरे हे देवा करता येतात. त्यामुळे देहाड्राय परिवार, करपे परिवार, चोथवे परिवार यांचा जो आमचा संबंध आहे ना, तो आमचा व्यक्तिगत संबंध नाही आहे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. ज्ञानोबारायांच्या मुळे आम्ही जोडले गेलो, तुकोबारायांच्या मुळे आम्ही जोडले गेलो. त्यामुळे जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत या परिवाराचा संबंध राहणारच आहे. तो किती पिढ्या राहील याची मोजदाद मलाही करायचं कारण नाही, त्यांनाही करायचं कारण नाही. असा तो एक अकृत्रिम स्नेहभाव दोन्ही घराण्यांमध्ये आहे. त्यामुळे ते तसं टिकून राहिलेलं आहे. त्या तिन्ही परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या निमित्तानं आपल्या समोर येण्याची संधी मला उपलब्ध करून दिली आणि त्यांनी दिलेल्या संधीमुळे आपल्या सगळ्यांच्या दर्शनाला मी पात्र ठरलो, दर्शन मला होऊ शकलं, माझ्या ठिकाणी ते सद्भाग्य प्राप्त झालं. याकरता त्या परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. पण मीही त्या परिवाराचा एक भाग असल्यामुळे त्या परिवाराकडून आपल्या सगळ्या श्रोत्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की आपण सगळेजण 3 दिवस इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण तसा विषय थोडासा कठीण होता, पण माझ्या परीने मी मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य अयोग्य जे काही असेल ते आपण स्वीकारा, आपली सदसद विवेक बुद्धी त्याला सहाय्य करेल असा माझा विश्वास आहे. भारतीय साहित्यशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलंय की माणसाने ऐकताना चाळणीसारखं ऐकू नये, सुपासारखं ऐकावं. चाळणी काय करते, चांगलं चांगलं पीठ खाली टाकून देते आणि कोंडा ठेवून घेते, असं ऐकू नये. सुपासारखं ऐकावं. सूप काय करतं, कोंडा पुढे झटकून टाकून देतं आणि चांगलं धान्य आपल्याकडे ठेवून घेतं. तसं सुपासारखं आपण ऐका आणि याच्यामधलं जे योग्य आहे ते ज्ञानोबारायांचं आहे, जे योग्य आहे ते तुकोबारायांचं आहे, ते संतांचं आहे, ते नाथ महाराजांचं आहे, ते गोरोबा काका, चोखोबाराय आदी सकल संतांच्या विचाराचा तो परिणाम आहे असं समजून त्याचा स्वीकार आपण करा. आणि जे आपल्याला पटलं नाही, जे आवडलं नाही, तो अर्थात माझ्या बुद्धीचा, माझ्या वक्तृत्वाचा तो दोष आहे. त्यामुळे सुपासारखं ते माझं माझ्याकडे झटकून टाका, त्याचे आपलं पुरचुंडी बांधून मी घेऊन जातो माझं माझ्याकडे. पण दोष जर असतील तर ते माझे आहेत. पण याच्यात जर आपल्याला काही आवडलं असेल, काही पटलं असेल आणि कर्मसंबंधानं जर काही करण्याच्या प्रेरणा, या संबंधानं काही करण्याच्या प्रेरणा आपल्या ठिकाणी निर्माण झाल्या असतील तर त्या केवळ संतांच्या कृपेचा परिणाम आहे असं मी मानतो. आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. सावरकर स्मारकाच्या या जागेला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. कारण ती जागाही उपलब्ध होणं, आपल्या सगळ्यांना इथं काही सुविधा प्राप्त होणं हेही तेवढंच आवश्यक होतं. आपण सर्वजण आलात, आपल्याप्रती पुनश्च कृतज्ञता व्यक्त करतो. तिन्ही परिवाराला धन्यवाद देतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि हे त्रिदिवसीय प्रवचनमाला वैकुंठवासी विष्णुपंत देहाड्राय यांच्या, संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय राठी महाराज याचं सूत्रसंचलन करतायत. खरं म्हणजे त्यांच्या पुढाकारानंच ही प्रवचनमाला सुरू झाली आणि ती आता 2ऱ्या वर्षापर्यंत पोचली आहे. आता त्यांच्या मनात किती वर्ष चालवायचं आहे हे मला माहिती नाही आहे, पण बहुधा चालवायचं असावं, कारण माझ्यावर त्यांचं प्रेम आहे आणि मला लोकांसमोर आणण्यामध्ये त्यांचा वाटा मोठा असतो. त्यामुळं ते खरं म्हणजे हे त्यांचंच नियोजन आहे, ही संकल्पनाही त्यांचीच आहे, याचं नियोजनही त्यांचंच आहे. त्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. दीक्षित परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. त्यांनी सुरुवातीला अभंग गायने वातावरण निर्मिती केली आणि नंतर अतिशय सुंदर चालीमध्ये पसायदान म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबारायांच्या प्रती, त्या शब्दांच्या प्रती एक सद्भाव व्यक्त केला. त्याबद्दल त्याही परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. झालेली ही सेवा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की